हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टडी करतोय 12th सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर. आणि त्या चॅप्टर मध्ये आजचा आपला टॉपिक आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. अँड याच्याबरोबरच आपण एक्सरसाइज 4.3 पण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर एक सांगायची गोष्ट अशी की हा जो टॉपिक आहे तो तुमच्या सिलेबस मधून आत्ताच्या सिलेबस मधून डिलीट केलाय, पण तुमच्या फर्दर स्टडीसाठी मी याच्यावर हा व्हिडिओ लेक्चर घेत देते. तर बघा काय आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. याच्या पहिले आपण जे स्टडी केले ते आहे बघा होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री काय होतं ते इक्वेशन विच इज ax square plus 2hxy plus by square is equal to 0. सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय काय आहे तर बघा इक्वेशन इन द फॉर्म ऑफ हे महत्वाचं आहे. इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 where at least one of the a b h is not 0 is called the general second degree इक्वेशन इन एक्स अँड वाय. तर बघा याचा अर्थ काय आहे की असे जे काही इक्वेशन्स आहेत की जे कशाच्या फॉर्म मध्ये आहेत तर बघा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो होमोजिनियस इक्वेशनचाच आहे. फक्त पुढे 3 टर्म अजून ऍड केला याच्यामध्ये 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही 2 आहे. बघा इथे एक्स स्क्वेअर आहे. जे व्हेरिएबल्स आहे हे एक्स आणि वाय व्हेरिएबलचे इक्वेशन आहे. प्रत्येक टर्मची डिग्री ही 2 आहे, म्हणून याला म्हटलंय जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आणि यातली महत्वाची कंडिशन आहे की ऍटलीस्ट वन ऑफ दी ए बी एच इज नॉट 0. म्हणजे सायमल्टेनियसली ए बी आणि एच यांचे व्हॅल्यू 0 नको, यापैकी एखादी 0 असली तरी चालेल. आता जसं आपण होमोजिनियस इक्वेशनचा एक थेरम बघितला होता a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 असाच टाईपचा थेरम होता, तसंच सेम थेरम याच्यामध्ये आहे. आणि या थेरम मध्ये बघा काय दिलंय द कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स is a general second degree equation in x and y. The combined equation of two lines is a general second degree equation in x and y. हे प्रूव्ह करायचंय. अगदी सिमिलर पॅरलल प्रूफ आहे. आणि u आणि v आपल्याला माहिती आहे कंबाईन इक्वेशन आपण कसं फाइंड करतो तर u into v is equal to 0. मग u आणि v च्या व्हॅल्यू जस्ट याच्यामध्ये पुट केल्या आणि हे फायनल जे काही आपल्याला जे रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते त्यांनी काय केलंय ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन वरून लिहिलंय. आणि यालाच म्हटलं जातं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता याच्यामध्ये काही जे रिमार्क्स आहेत ते आपल्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला खूप गरजेचे आहेत. ते रिमार्क्स आपण बघूया. दी नेसेसरी कंडिशन ऑफ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इज. आता बघा की खूप सारे असे इक्वेशन असतील की जे काय आहेत की सेकंड डिग्री दिसतात आपल्याला, पण ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे शो करतीलच असं नाही. मग कोणते इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शो करतील तर त्याच्यासाठी इथे बघा महत्वाच्या 2 कंडिशन दिल्यात. तर जर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 हे जर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत असेल तर ते काय करतात ह्या 2 कंडिशन बघा. कुठल्या 2 कंडिशन abc प्लस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि दुसरी कंडिशन आहे a स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. जर ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तरच ते काय आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. तर आता ही कंडिशन जी आहे ना हीच कंडिशन तुम्ही ह्या बघा ह्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकता. हीच सेम कंडिशन तुम्ही ह्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. आणि हा डिटर्मिनंट जर लक्षात ठेवायचा असेल तर खूप सोपा आहे. बघा शॉर्टकट मध्ये सांगते की हा जो डिटर्मिनंट इथे जी व्हॅल्यू लिहिली आहे अ हॅपी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज असं जर शॉर्टकट मध्ये तुम्ही लक्षात ठेवलं तर हा डिटर्मिनंट तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आणि ह्या डिटर्मिनंटच एक्सप्रेशन मध्ये जर रूपांतर केलं तर हे एक्सप्रेशन तयार होतं. ठीक आहे. आणि हे पण लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. फक्त पहिली टर्म बघा ए बी सी आणि दुसरी टर्म
2FGH ह्या दोन टर्म लक्षात ठेवल्या तर पुढच्या टर्म बघा कशा लिहायच्या, मायनस A आणि F चं पेअर करा AF स्क्वेअर, मायनस नंतर B आणि G चं पेअर करा BG स्क्वेअर, मायनस नंतर C आणि H चं पेअर करा मायनस CH स्क्वेअर. बघा आहे की नाही लक्षात ठेवायला सोपं, हेच इक्वेशन आहे आपण इथे लिहिलं. फक्त पहिल्या दोन टर्म जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इक्वेशन लक्षात ठेवायला सोपं आहे. मग जर हे पेअर ऑफ लाईन जर शो करत असेल तर ही कंडिशन इज इक्वल टू 0 आणि h स्क्वेअर मायनस AB याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर येत असेल तर ते काय असतात, तर पेअर ऑफ लाईन. आता याच्यामध्ये सुद्धा मागच्या होमोजिनियस इक्वेशन सारखेच सगळ्या कंडिशन सेम आहेत बघा, ह्या सगळ्या कंडिशन. तर काय त्या कंडिशन बघा, तर दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन, देन these lines are parallel to each other. त्याच्यातला अँगल पण त्याच फॉर्म्युलाने फाइंड करायचा आहे, tan of theta is under मॉड्युलस ऑफ 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B. तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा इथे सुद्धा. याच्यात जरी तुम्हाला अॅक्यूट अँगल काढायला सांगितला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन साठी, तरी हाच फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. कोणता, जो आपण होमोजिनियस इक्वेशन साठी फाइंड केला होता तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा. इथे सुद्धा परपेंडिक्युलर लाईन साठी तीच कंडिशन आहे, A प्लस B इज इक्वल टू 0. पॅरलल लाईन साठी पण तीच कंडिशन आहे, h स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0. हे एक नवीन पॉइंट हा आहे याच्यामध्ये बघा, काय, द कंडिशन फॉर द लाईन्स इंटरसेक्ट टू इच अदर इज h स्क्वेअर मायनस AB इज ग्रेटर दॅन 0. जर त्या इंटरसेक्ट करत असतील तर ते कंडिशन कुठली सॅटिस्फाय करतात, तर एस पॉइंट नवीन आहे बघा. दी कोऑर्डिनेट ऑफ देअर पॉइंट्स, हा जो कोऑर्डिनेट आहे तो कसा फाइंड करायचा, आणि तुम्हाला त्याचं विचारलं असेल ह्या इंटरसेक्टिंग पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा, तर ते फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे हा HF मायनस BG अपॉन AB मायनस H स्क्वेअर GH मायनस AF अपॉन AB मायनस H. ठीक आहे, आणि ही नोट मी तुम्हाला आता सांगितली की हे एक्सप्रेशन डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये पण तुम्ही लिहू शकता. तर हे सगळे काही झाले त्याच्यावरचे रिमार्क्स, ज्याचा यूज करून आपण काय करणार आहे, आपली एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहे. एक्सरसाइज 4.3. तर बघा 4.3 आणि फर्स्ट क्वेश्चन आहे 4.3 मधला, फाइंड द जॉइंट इक्वेशन. जॉइंट इक्वेशन म्हणजे थोडक्यात कंबाईन इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे फॉर द पेअर ऑफ लाईन्स. फर्स्ट कंडिशन, फर्स्ट एक्झाम्पल आहे, थ्रू दी पॉइंट 2-1, म्हणजे पॉइंट दिलाय तुम्हाला 2-1 अँड पॅरलल टू दी लाईन रिप्रेझेंटेड बाय 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर ही जी लाईन दिली आहे आपल्याला, ह्या लाईनला पॅरलल असलेल्या लाईन्स आणि ज्या ह्या पॉइंट मधून पास होतील अशा लाईनचं आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचं. खूप सोपं आहे. काय दिलंय, 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही दिली आपल्याला लाईन. आता हे जॉइंट इक्वेशन आहे बरोबर, हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे, हे जॉइंट इक्वेशन आहे. याच्यावरून आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन लिहिता येतील. ते कसे लिहिणार आपण, याचे फॅक्टर्स करायचे. मग आता याचे फॅक्टर्स काय होतील, -9 इंटू 2 दॅट इज -18, -18 याचे फॅक्टर्स जर कॅल्क्युलेट केले तर ते होणार 6 and 3. 6 ला प्लस साइन द्या, 3 ला मायनस साइन द्या, मल्टिप्लिकेशन -18 येईल आणि ऍडिशन 3 येईल. मग हे फॅक्टर जर कॅल्क्युलेट केलं तर 2x स्क्वेअर प्लस 6xy मायनस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. टेक 2x कॉमन फ्रॉम first two terms and take 3y from the next two terms. We get 2x common घेतला, x plus 3y minus इथून कॉमन घेतला आपण 3y, we get x plus 3y is equal to 0. Hence x plus 3y and in another bracket 2x minus 3y is equal to 0, and therefore x plus 3y is equal to 0 and 2x minus 3y is equal to 0, and hence we get the two separate equation of the lines, and these lines are, suppose the equation of first line is x plus 3y is equal to 0 and another is 2x minus 3y is equal to 0. Therefore slopes of these lines, मग या लाईनचा स्लोप काय असणार आहे, तर ह्या पहिल्या लाईनचा स्लोप असेल सपोज m1 is equal to minus a upon b. Here the value of a is 1 and b is
3. So it's minus 1 upon 3 and m2 is minus 2 upon minus 3 that is 2 by 3. ठीक आहे. हे काय झालं तर हे जे आपल्याला इक्वेशन दिलं होतं 2x² प्लस 3xy मायनस 9y² इज इक्वल टू 0 याचे आपण दोन सेपरेट इक्वेशन फाइंड केले, त्यांचे स्लोप्स काढले त्या लाईन्सचे, इथपर्यंत आपल्याला आपण फाइंड केलं. पण आपल्याला फाइंड करायचे जॉईंट इक्वेशन अशा लाईनचं की ज्या ह्या 2 - 1 मधून काय होत आहेत पास होत आहेत. आता बघा त्या लाईन ह्या लाईनला काय सांगितलंय कंडिशन की त्या लाईन्स काय आहेत पॅरलल आहेत आणि आपल्याला माहितीये पॅरलल लाईनचे स्लोप्स काय असतात इक्वल असतात. देअरफॉर वी कॅन राईट ॲज दी slopes of parallel line, the slopes of parallel lines are, they काय असतील सेम, slopes of the parallel lines are same. Therefore slope of first line is minus 1 by 3 and slope of second line is 2 by 3. आता स्लोप मिळाला, पॉइंट आपल्याला दिलेला आहे, मग बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, therefore by using slope point form चा यूज केला आपण. मग पहिल्या लाईनचं इक्वेशन असेल y minus y1 is equal to m1 into x minus x1 आणि तसंच दुसऱ्या लाईनचं इक्वेशन असेल y minus y1 is equal to m2 into x minus x1. ठीक आहे. here x1 and y1 ह्या व्हॅल्यू काय आहेत बघा, x1 and y1 ह्या व्हॅल्यू आहेत 2 and minus 1 आणि m1 आणि m2 च्या व्हॅल्यू आपण फाइंड करून ठेवल्या आहेत -1 by 3 2 by 3. मग पहिले इक्वेशन असेल y minus y1 is -1 minus become plus is equal to value of m1 is -1 by 3 x minus 2. This is first equation and another equation is y minus again plus is 2 by 3 into x minus 2. ठीक आहे. आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचंय, 3 ने इकडे मल्टिप्लाय करून टाका. 3y plus 3 is equal to minus x minus become plus 2. Take these terms to the left hand side, we get x plus 3y plus 3 minus 2 is equal to 0 and hence x plus 3y plus 1 is equal to 0. This is equation number 1 and from this side multiply by 3 into y plus 3 is equal to 2x minus 4. Take these terms to the left hand side, we get minus 2x plus 3y plus 3 plus 4 is equal to 0 and minus 2x plus 3y plus 7 is equal to 0. आपण साइन याचं चेंज करून घेऊ शकतो. 2x minus 3y minus 7 is equal to 0. This is equation number 2 and we have to find the joint equation. So multiply equation 1 with equation 2. Therefore the required joint equation is x plus 3y plus 1 multiply by 2x minus 3y minus 7 is equal to 0. आणि जस्ट ह्या दोन्ही ब्रॅकेटचा आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रोडक्ट घ्यायचा आहे. हे जाईल 2x² minus 3xy minus 7x. x ने मी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. आता 3y ने करायचं. 3 to the 6xy minus 3 3 is 9y² minus 7 3 is 21 y. Now multiply with 1, we get 2x minus 3y minus 7 is equals to 0 and rewrite the equation as 2x² हे बघा minus 3xy and plus xy 6xy becomes plus 3xy minus 9y², then the 5x, then minus 21y
minus 21 and minus 3, that is minus 24y, and last term is minus 7 is equal to 0, and this is our required solution. अगदी सोपं आहे. फक्त काय आहे की जे दिलंय त्याच्यात व्यवस्थित लक्ष द्यायचं. आपल्याला त्यांनी सांगितलंय की 2 आणि -1 या पॉइंट मधून पास होणार आहे आणि पॅरलल असलेल्या कुणाला ह्या इक्वेशनला पॅरलल असलेल्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचंय. सो आपण याच्यावरून दोन इक्वेशन फॉर्म करू शकतो. ते आपण केले जस्ट बाय युजिंग द फॅक्टरायझेशन मेथड. दोन इक्वेशन मिळाले तर त्याच्यावरून स्लोपही मिळतील दोन्ही लाईनचे. आता आपल्याला रिक्वायर्ड असलेल्या लाईन पॅरलल आहेत म्हणून हे स्लोप इक्वल असतील. त्या पॅरलल लाईनचे स्लोप आणि ह्या लाईनचे स्लोप इक्वल असतील. पॉइंट दिलाय, स्लोप पॉइंट फॉर्मचा यूज करून दोन इक्वेशन्स फाइंड केले, equation 1 and 2, and just take a simple multiplication and you get the solution. Question number second हा same, exactly same आहे ह्याच question सारखा. You can solve in homework. Let's move toward the question number 2. Question number 2 is show that equation this does not represent a pair of line. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन शो करत नाही असं प्रूव्ह करा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की काय कंडिशन आहे पेअर ऑफ लाईन शो करायच्या. तर जो काही तो ब्रॅकेट डिटर्मिनंट होता बघा, हॅपी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज, ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असली पाहिजे आणि h² मायनस ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ते काय शो करतं, तर रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. आणि जर यातली एकही कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर ते काय शो करत नाही, डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. मग जस्ट आपल्याला ह्या दोन कंडिशन चेक करायच्या. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे ते सेकंड वन. आता हे जे एक्झाम्पल दिलंय त्याला आपण कम्पेअर करणार. मग लिहा compare the given comparing the given example with comparing x² plus 2xy plus 2y square plus 2x plus 2y plus 1 is equal to 0 with standard equation. काय आहे standard equation? ax² plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. हे दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केले तर a ची व्हॅल्यू काय आहे बघा, इथे a आहे, इथे 1, इथे 2h ची व्हॅल्यू आली आहे 2, b ची व्हॅल्यू 2, 2g ची व्हॅल्यू 2, 2f ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 1. जस्ट हे कम्पेअर करून आपल्याला त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. a इज इक्वल टू 1, देन value of 2h is 2, value of b is 2, value of 2g is 2, value of 2f is 2 and value of c is 1. आता 2h ची व्हॅल्यू 1, ठीक आहे, g ची पण व्हॅल्यू आली 1 आणि f ची पण व्हॅल्यू आली 1, ठीक आहे. आता आपण फक्त ह्या कंडिशन मध्ये पुट करू. therefore फर्स्ट कंडिशन, तर ही कंडिशन बघा. आता डिटर्मिनंट ऑफ व्हॅल्यू ऑफ a is 1, h1, g1, h व्हॅल्यू पुन्हा 1, b ची व्हॅल्यू आहे 2, f ची व्हॅल्यू 1 आहे, g ची व्हॅल्यू आहे 1, f इज 1 and c इज 1. जस्ट आपल्याला हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते की नाही ते चेक करायचंय. इज इक्वल टू 1 इंटू, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 into 1 2 minus 1 minus 1 into 1 is 1 minus 1 into 1 is 1 plus 1 into 1 is 1 minus 2. Now 2 minus 1 is 1, 1 into 1 is 1 minus ही टर्म 0 झाली, minus 0 plus हे 1 minus 2 is minus 1, so it's minus 1 and 1 minus 1 is 0 and hence first condition is satisfied. Therefore first condition is satisfied. आता दुसऱ्या कंडिशन कडे जाऊ आपण. h² minus ab, h² minus ab. Now value of h² is, h is 1 square minus 1 into 2, that is 1 minus 2 which is equal to minus 1, but it's not greater than or equal to 0, it's strictly less than 0. Here
h square minus ab is less than 0. Therefore, the second condition is not satisfied. जर दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये याचाच अर्थ हे काय करत नाही, डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स अँड हेन्स the given equation does not represent a pair of line. तर हे सेकंड इक्वेशन काय करत नाही, पेअर ऑफ लाईन शो करत नाही. थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे एक्झॅक्ट सेम आहे. यू कॅन सॉल्व इन होमवर्क. आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा, मी आन्सर तुम्हाला पाठवेल त्याचा. तर अगदी याच्याच सारखं सेम आहे. याच्यामध्ये फक्त काय होईल की ही फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि मग ते काय होणार की पेअर ऑफ लाईन्स. तर हा झाला सेकंड क्वेश्चन आपला कम्प्लीट. लेट्स मूव्ह टुवर्ड द क्वेश्चन नंबर 4. शो दॅट the given equation represents a pair of line. म्हणजे ते म्हणतात की हा जो इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन शो करतं. म्हणजेच आपल्याला पुन्हा तेच प्रूव्ह करायचंय की डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होते, 0 येते, हे आपल्याला शो करायचंय. आणि h स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात हे आपल्याला दाखवायचंय. आणि ऑल्सो फाइंड द ॲक्यूट अँगल फाइंड करायचा आहे. म्हणजेच tan of theta is equal to modulus of 2 times h square minus ab upon a plus b. याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड करायची. सो लेट्स सॉल्व द इक्वेशन. comparing given equation with ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर आपल्याला a मिळणार आहे 2h ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1, 2g is 1, 2f is 4 and c is -3. तर आता आपण फक्त काय करूया, यावरून h is 1/2, g also 1/2, f also 4 divided by 2 that is 2. ठीक आहे, ह्या आल्या याच्या व्हॅल्यूज. आता आपण काय करू, हे डिटर्मिनंट काय तो 0 हे आपल्याला शो करायचंय. डिटर्मिनंट AHG अ हॅपी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. म्हणजे डिटर्मिनंट लक्षात ठेवायला खूप सोपा होऊन जातो. मग इज इक्वल टू, just put these values in the determinant. A is 2, h is 1/2, g is again 1/2, value of h is 1/2, b is -1, f is 2, g is 1/2, f is 2 and value of c is -3. दिस इज आवर रिक्वायर्ड डिटर्मिनंट. ठीक आहे, आता आपल्याला हा सिम्प्लिफाय करायचा आहे. तर ह्याला सिम्प्लिफाय करताना काय करूया बघा, ह्या प्रत्येक रो मधून जर 1/2 आपण कॉमन घेतला तर काय होईल, फर्स्ट याच्यामधून 1/2 कॉमन घेतला, दुसऱ्याही रो मधून आपण 1/2 कॉमन घेतला आणि तिसऱ्या पण रो मधून 1/2 कॉमन घेतला. प्रत्येक रो मधून आता इथे 1/2 आहे, इथे 1/2 आहे, म्हणजे यांच्या व्हॅल्यू जर ते कॉमन घेतलं तर 1 1 येतील. ठीक आहे, पण इथे 1/2 नाहीये, इथे 2 आहे. मग इथून 1/2 जर कॉमन घेतलं तर याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2 2 जा 4. अगेन इथे 1/2 आहे म्हणून ही व्हॅल्यू 1 झाली. इथे नाहीये म्हणजे इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, -2. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 जा 4. इथे 1/2 आहे, ते कॉमन घेतलंय, 1 आलं. इथे नाहीये म्हणून त्या 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 2 जा 4 and 3 2 जा 6. Okay, in the outside of determinant the value of 1/8, 2 multiplied by 2 multiplied by 2 is 1/8. And just simplify 4 1 1 1 minus 2 4 1 4 minus 6. So 1/8 into curly bracket 4 आणि फर्स्ट ब्रॅकेट मध्ये येईल -2 into -6 म्हणजे हे झालं 12. 12 minus 4 4 जा 16 -1 into -6 -4 plus 1 into bracket 4 1 जा 4 minus become plus, 2 into 1 is 2. So just calculate the value. 4 into -4, that is 4 into -4 minus
minus 6 minus 4 that is minus 10, minus 10 into minus 1 that is plus 10, 4 plus 2 that is 6, 6 into 1 is 6. So 1 by 8 into minus 16 plus 10 plus 6. So we get the value minus 16 plus 16 becomes 0. So 1 by 8 into 0 and we get the 0, and hence we show AHG, HBF, GFC determinant of this value is 0. First condition is satisfied. Now move toward the second condition. Second condition is S square minus AB. Value of H is 1 half square minus A is 2 into minus 1. So 1 half square that is 1 by 4, minus minus become plus into 2. So 1 plus 8 upon 4 that is 9 by 4, and we know the 9 by 4 is greater than 0, always greater than 0, and hence the another second condition also satisfies. H square minus AB is greater than 0. Therefore both conditions are satisfied. Therefore given lines represent pair of line. आता आपल्याला फक्त फाइंड करायचा tan theta, acute angle between. Therefore the acute angle pair of lines tan theta is equal to under root H square minus AB upon A plus B. So put the values. Modulus 2 into H square minus AB आपण find केलाय बघा. H square minus AB is 9 by 4. So we can write it 9 by 4 directly. And A plus B, value of A is 2 and value of B is minus 1. So it's modulus 2 into square root of 9 by 4 is 3 by 2 upon 2 minus 1 is 1. So 2 to get cancelled, 3 upon 1 is 3. Therefore tan of theta is 3, and so angle theta is tan inverse of 3. Tan inverse of 3, and this is our required solution. हे झालं required solution. तर बघा खूप सोपं होतं. फक्त त्याला काय करायचं तर रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन, म्हणजे ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात हे शो करायचंय आणि नंतर ॲक्यूट अँगल काढायचा आहे. तो आपण काय केलाय तर फाइंड केलाय. बघा असा झाला क्वेश्चन नंबर 4 आपला कंप्लीट. लेट्स मूव टुवर्ड द क्वेश्चन नंबर 5. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस. हे इक्वेशन दिलेत आणि याचं आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड करायचंय. खूप सोपा क्वेश्चन आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन, x minus 2 bracket square minus 3 into x minus 2 y plus 1 plus 2 times y plus 1 bracket square is equal to 0. आता हे जे थोडंसं आपल्याला जे हार्ड दिसतंय, आता तुम्ही याला जर सिम्प्लिफाय करत बसले तर हे x minus 2 is equal to capital X कन्सिडर करू आणि y plus 1 is equal to capital Y कन्सिडर करू. बघा कन्सिडर x minus 2 is equal to capital X and y plus 1 is equal to capital Y. अशा जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये रिप्लेस केल्या तर काय मिळणार आपल्याला? x square minus 3 times its value of x and y plus 2 times y square is equal to 0. आता बघा याचे आपल्याला फॅक्टर्स कॅल्क्युलेट करता येतील, अगदी सोप्या मेथडने आपण याचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करू शकतो. काय असतील याचे फॅक्टर? 2 into 1 that is 2. 2 चे असे दोन फॅक्टर करायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे, ऍडिशन -3 आले पाहिजे. दॅट इज 2 in 2 and 1. 2 and 1, therefore -2 -1. So x square minus 2xy minus xy plus 2y square is equal to 0. Take x common from first two terms and take y minus y common from the next two terms. So we get x, taking x common we get x minus 2y minus taking minus y common we get x minus 2y is equal to 0. So x minus 2y first bracket and second bracket is x minus y
is equal to 0, and by this equation we get two separate equation, x minus 2y is equal to 0 and x minus y is equal to 0, and hence this separate equation. आता ह्या x आणि y ची व्हॅल्यू आपण समजा ह्या हे जे रिप्लेस करून टाकू. x म्हणजे होता x minus 2 टाइम्स y म्हणजे होता y plus 1 is equal to 0, and हे सेकंड इक्वेशन काय असेल मग, x minus 2 minus y plus 1 is equal to 0. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करू, x minus 2 minus 2y minus 2 is equal to 0, and x minus 2 minus y minus 1 is equal to 0. Therefore, x minus 2y minus 4 is equal to 0, and x minus y minus 3 is equal to 0, and this is our required separate equation. And इथे लिहिते this is required separate equations. ठीक आहे, अगदी सोपं. फक्त हे जे हा जो ब्रॅकेट होता त्याच्याऐवजी आपण एक व्हेरिएबल कन्सिडर केला आणि याच्या आता सिमिलरली सेकंड एक्झाम्पल हे असंच तुम्हाला सॉल्व्ह करता येईल बघा. तर तुम्ही काय करू शकता की हा जो x plus 1 आहे त्याच्याऐवजी कॅपिटल X कन्सिडर करा, आणि हा जो y minus 2 आहे त्याच्याऐवजी y कन्सिडर करा, आणि हे एक्झाम्पल एक्झॅक्ट ह्याच मेथडने तुम्ही काय करू शकता, सिम्प्लिफाय करू शकता. ओके, लेट्स मूव्ह टुवर्ड द क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 6? Find the value of k if the following equation represents a pair of line. म्हणजे पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतात आहेत, म्हणजे त्या दोन कंडिशन, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आणि h square minus ab is equal to is greater than or equal to 0. ह्या दोन कंडिशन हे काय करतायत तर सॅटिस्फाय करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं असेल तर k ची व्हॅल्यू काय करा, फाइंड करा. यातलं पहिला आणि थर्ड जे एक्झाम एक्झॅक्टली पॅरलल आहे. मी फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह करून देते, थर्ड तुम्ही होमवर्क मध्ये करा, आणि डिफिकल्टी झाली तर मला कमेंट मध्ये कळवा. कंपेअरिंग विथ ह्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपेअर केलं तर आपल्याला काय मिळते बघा. a is 3, 2h is 10, b is 3, 2g is 0. इथे x ची टर्म नाहीये म्हणजे 2g ची व्हॅल्यू 0 आली. then 2f is 16 and c is k. Now value of h is 5, value of g is 0, value of f is 8, c is k, b is 3 and a is 3. आता पेअर ऑफ लाईन शो करतात म्हणजे ते इक्वेशन इज इक्वल टू 0, किंवा आपण ते इक्वेशनही यूज करू शकतो. मी आता यावेळेस डिटर्मिनंट न लिहिता इक्वेशन लिहिते बघा. a b c प्लस 2fgh मायनस कसं सांगितलं होतं a आणि f ची पेअर मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे एक लाईन लिहायची राहिली बघा. गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन, की हे काय शो करतंय तर पेअर ऑफ लाईन शो करतंय, म्हणून ही कंडिशन काय होते, देअरफॉर दिस कंडिशन विल बी सॅटिस्फाईड. मग आता फक्त आपण काय करू, ह्या कंडिशन नुसार इज इक्वल टू 0 येते की नाही ते चेक करू. मग ही लेफ्ट हँड साइड ऍज इट इज आपण कॉपी करून घेऊ, विच इज इक्वल टू a इज 3, b इज 3, c इज k प्लस 2 into value of f is 8, value of g is 0, value of h is 5. Just put the value. Minus 2 times a is 3, f is 8, minus b is 3, g is 0, minus c is k and h is, value of h is 5 square. So it will become 9k. याच्यामध्ये 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ही टर्म 0 झाली. मायनस 3 to the 6 into 8 square is 64. मायनस याच्यामध्ये 0 आहे, ही टर्म पण 0 झाली. मायनस 5 square that is 25k. 9k minus 25 that is minus 16k, and minus 6 into 64
इज -192, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 192 येणार आहे. आणि ही कंडिशन आपल्याला काय सांगितली, इज इक्वल टू 0 आहे. देअरफॉर -16k मायनस 192 इज इक्वल टू 0. मायनसने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करून टाकलं आणि 192 टर्म ही इकडे घेतली. आता k ची व्हॅल्यू मिळणार आहे 192 डिवायडेड बाय 16 which is equal to 12, which is equal to 12. K is 12 and this is our required solution. फर्स्ट कंडिशन आपण टाकून डायरेक्ट काय केलं, हे k ची व्हॅल्यू 12 येते हे शो करून टाकलं. म्हणजे इथे तुम्ही तो डिटर्मिनंट यूज करून जरी सॉल्व्ह केलं असतं तरी हेच आन्सर आलं असतं, किंवा हे इक्वेशन जरी यूज केलं तरी चालेल. तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा इझी वाटेल ते तुम्ही करा. सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. आता हे पण काय करायचंय, कम्पेअरिंग करायचंय. तर मी हे सेंटेन्स ऍज इट इज कॉपी करून घेते. कम्पेअर केलं तर हे बघा, इथे a ची टर्म नाहीये, ax स्क्वेअर ची टर्म नाहीये ह्या एक्झाम्पल मध्ये. म्हणजे a ची व्हॅल्यू आली 0, 2h आला k, b ची व्हॅल्यू आली by स्क्वेअर, ही पण टर्म याच्यामध्ये नाही म्हणजे b ची पण व्हॅल्यू आली 0. देन 2g ची व्हॅल्यू काय येते बघा 10, 2g is 10. Then 2f is 6 and c is 4. आता जस्ट आपण h is k by 2, g is 5, f is 3, c is 4, b is 0 and a is 0. पुन्हा आपण हे रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन आहे म्हणून हे इक्वेशन ते सॅटिस्फाय करेल. पुन्हा हे सगळं कॉपी पेस्ट करून घेऊ आपण. देअरफॉर पुट दी व्हॅल्यू a is 0. आता a जर 0 टाकला तर बाकी सगळं 0 होणार आहे. म्हणजे हे डायरेक्ट 0 लिहूया आपण. 2 into f is 3, g is 5, h is k by 2 मायनस a ची व्हॅल्यू आहे a 0 आहे ना म्हणून इथे पण 0 येईल. मायनस b पण 0 आहे म्हणजे ही पण व्हॅल्यू 0 येणार. मायनस c is 4 and h is k by 2. Bracket square is equal to 0. Therefore 2 get cancel. 3 5 are 15, 15k minus 4 into k square upon 4 is equal to 0. Again 4 get cancel and we get 15k minus k square is equal to 0. Suppose taking k common, we get 15 minus k is equal to 0, and from this we get k is equal to 0 or k is equal to 15. k किंवा एक स्टेप अजून लिहून टाकू याच्यामध्ये आपण. 15 minus k is equal to 0. Therefore k is 15. k is 15 and k is equal to 0. पण आता बघा ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, k 0 मिळते आणि k 15 मिळते. पण जर k जर 0 पुट केला ह्या इक्वेशन मध्ये, जर k ची व्हॅल्यू इथे 0 पुट केली तर काय होणार आहे, a ऑलरेडी 0 होता, b पण 0 आहे आणि h ची पण व्हॅल्यू 0 होऊन जाईल. जर k जर 0 टाकला तर h इथे जर 0 टाकला तर h ची पण व्हॅल्यू 0 होऊन जाईल. आणि आपल्याला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की a, b and h आर नॉट सायमल्टेनियसली 0. म्हणजे हे तिन्ही एकदमच 0 नको, म्हणून ही k इज इक्वल टू 0 व्हॅल्यू काय होणार नाही, सॅटिस्फाय होणार नाही. सिन्स k is not equal to 0, 10x plus 6y plus 4 is equal to 0 does not represent a pair of line. Does not represent pair of line. So value of k is 15. हे असेल आपलं सोल्युशन. का हे बघा मी काय केलंय, जस्ट काय केलं की जर k जर 0 टाकला, जर याच्यामध्ये k ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर आपल्याला मिळणार आहे फक्त 10x plus 6y plus 4 is equal to 0. आणि हे काय शो करत नाही तर पेअर ऑफ लाईन्स शो करत नाही. म्हणून काय तर k ची व्हॅल्यू 0 नाही येणार, k ची व्हॅल्यू येईल 15. आणि थर्ड वन हे फर्स्ट वन सारखंच आहे, एक्झॅक्टली सिमिलर. यू कॅन सॉल्व इन होमवर्क. अगेन क्वेश्चन नंबर 7 आणि 8 एकदम सेम आहे. त्यातलं मी फर्स्ट सॉल्व करून देते, सेकंड वन सॉल्व इंडिपेंडेंटली. क्वेश्चन नंबर 7. Find the p and q if the equation represents a pair of perpendicular line. ठीक आहे, तर याच्यामध्ये सांगितलंय की हे परपेंडिक्युलर लाईन शो करतात. तर
सुरुवातीला मी तुम्हाला रिमार्क्स मध्ये सांगितलं परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय की a प्लस बी इज इक्वल टू 0 हे जर शो होत असेल तर गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो याला काय करूया आपण कम्पेअर करूया. कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड इक्वेशन we get value of a is p, value of 2h is -8, value of b is 3, value of 2g is 14, value of 2f is 2 and value of c is q. ठीक आहे, आपल्याला p and q फाइंड करायचा आहे. तर h काय असणार आहे -4, g असेल 7 आणि f असेल 1. गिवन आपल्याला काय दिलंय की पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन आहे. गिवन इक्वेशन represents a pair of perpendicular line presents करतो. therefore a plus b is equal to 0. आता a ची व्हॅल्यू आहे p आणि b ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे p plus 3 is equal to 0, that is value of p is -3. value of p is -3. आता p तर मिळाला, आपल्याला फक्त फाइंड करायचा राहिलाय q. मग आता q म्हणजे c ची व्हॅल्यू आपल्याला फक्त फाइंड करायची आणि आपल्याला हे सांगताय की रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. मग हे पेअर ऑफ लाईन जर असेल तर तो डिटर्मिनंट ची व्हॅल्यू 0 येईल. ठीक आहे, म्हणजे डिटर्मिनंट काय असतो तो डिटर्मिनंट d इज अ हॅपी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. याची व्हॅल्यू 0 येते हे आपल्याला माहिती आहे आणि याच्यावरून ह्या सगळ्या व्हॅल्यू जर याच्यात पुट केल्या तर आपल्याला c ची व्हॅल्यू मिळणार आहे म्हणजे q मिळणार आहे. तर बघा a इज p that is -3, so -3, h is -4, g is 7, again h is -4, b is 3, f is 1, g is 7, f is 1 and c is q. These determinants equate to 0 and just simplify this determinant. We get -3 into 3q -1 plus -4q -7 plus 7 into -4 -21 is equal to 0. So just simplify this term. -9q plus 3 minus 16q minus 28 or we can write it as -4 -21 that is -25 -25 into 7 that is -175 is equal to 0. So -9 -16 that is -25q इकडे 3 चुकून रब झालं होतं आणि 3 -28 that is -25 and -175 that is -200 is equal to 0. Taking -25 as a common we get q -8 is equal to 0. 25 ने इकडे डिवाइड करून टाकलं we get q plus 8 is equal to 0 and hence value of q is -8. So value of p is -3 and value of q is -8. This is our required solution. And similarly you can solve the question number 8. सेम फक्त इथे पॅरलल लाईन्स सांगितलंय. तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय असेल तर तिथे कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल तर h² इज इक्वल टू ab. पॅरलल लाईन साठी जसं परपेंडिक्युलर साठी a प्लस b इज इक्वल टू 0 आहे तसंच पॅरलल साठी h² मायनस ab इज इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करतं. याच्यावरून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल आणि दुसरी व्हॅल्यू असंच डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्हाला q ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर हे आहे आपलं क्वेश्चन नंबर. इक्वेशन ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम आर equation of pair of opposite sides of the parallelogram are x square minus 7x plus 6 is equal to 0 and another is y square minus 14y plus 40 is equal to 0.
फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल. त्यांनी जे आपल्याला इक्वेशन दिलंय ते म्हणतात की हे जे दोन इक्वेशन आहेत, दिस वन अँड दिस वन, आर द इक्वेशन ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ठीक आहे, असं कन्सिडर करूया की हा तो रिक्वायर्ड पॅरलेलोग्राम आहे. सपोज आपण त्याला नाव देऊ ए बी सी डी, असं आपण त्याला नेमिंग केलं. ते काय म्हणतात, द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. म्हणजे अपोजिट साइड्स कुठल्या झाल्या, ए बी ची अपोजिट साइड झाली डी सी आणि ए डी ची अपोजिट साइड झाली बी सी. तर ए बी आणि डी सी याचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6. सो आपण असं लिहू शकतो, the combined equation of AB and DC is x square minus 7x plus 6 is equal to 0. कारण त्यांनी म्हटलंय की अपोजिट साइडच्या पॅरलेलोग्रामचे हे इक्वेशन आहेत. मग याची अपोजिट साइड ही होती AB ची अपोजिट DC आणि त्यांचं हे एक कंबाईन इक्वेशन दिसतं आपल्याला, म्हणून हे त्याचं कंबाईन इक्वेशन झालं. आणि सिमिलरली the combined equation of AD and BC is y square minus 14y plus 4t is equal to 0. आता बघा, याचे जर दोन फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केले तर आपल्याला दोन इक्वेशन मिळतील. ते दोन इक्वेशन असेल AB चे एक असेल DC चे एक असेल. आणि सिमिलरली ह्या सेकंड इक्वेशनचं जर आपण फॅक्टर्स केले, दोन फॅक्टर मिळतील आणि त्यातलं एक इक्वेशन AD चं असेल, एक BC चं असेल. तर आपण ते काय करूया, सिम्प्लिफाय करू. सपोज आता हे पहिले इक्वेशन कन्सिडर केलं, सपोज एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. प्लस 6 चे दोन फॅक्टर्स केले, 6 1 जा 6 आणि याला मायनस आणि यालाही मायनस दिलं, तर हे दोन फॅक्टर काय होतील, x मायनस 6 इंटू x मायनस 1 इज इक्वल टू 0. सो वी कॅन राईट x मायनस 6 इज इक्वल टू 0 and x minus 1 is equal to 0. हे असे दोन झाले फॅक्टर. म्हणजेच एक x minus 6 हे ह्यापैकी एका लाईनचं इक्वेशन असेल, म्हणजे AB किंवा DC चं, आणि दुसरे इक्वेशन x minus 1 हे AB किंवा DC ह्यापैकी कुठल्या तरी एका लाईनचं हे इक्वेशन असणार आहे. तर आपण काय कन्सिडर करूया, इक्वेशन ऑफ AB is x minus 1 is equal to 0 and equation of DC is x minus 6. म्हणजेच हे पहिले AB चं इक्वेशन x minus 1 आणि DC चं इक्वेशन x minus 6 असं आपण कन्सिडर केलं. सिमिलरली ह्या सेकंड याच्यासाठी करू शकतो आपण. तर सपोज y स्क्वेअर मायनस 14y प्लस 4t इज इक्वल टू 0. तर हे जर सिम्प्लिफाय केलं तर 40 चे दोन फॅक्टर्स करूया आपण, 10 4 40 आणि दोघांना मायनस साइन दिलं तर मायनस 14 येतं. म्हणजे y मायनस 10 and y minus 4 is equal to 0. That is y minus 10 is equal to 0 and y minus 4 is equal to 0. आता हे पण काय झालं, याच्यातलं एक इक्वेशन हे AD चं असेल आणि दुसरं इक्वेशन असेल BC चं. तर आपण काय कन्सिडर करूया, इक्वेशन ऑफ BC और इक्वेशन ऑफ AD इज, AD चं इक्वेशन घेऊया y minus 10 is equal to 0 and equation of another one is BC is y minus 4 is equal to 0. आता बघा, हे जे इक्वेशन्स मिळाले ना, AB चं, त्याच्यानंतर DC चं, त्याच्यानंतर AD and BC याचे जे इक्वेशन्स मिळालेत आपल्याला, ह्या इक्वेशन वरून आपल्याला ह्या व्हर्टेक्स म्हणजे A, D, C आणि B याचे काय फाइंड करता येतील, कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतील. म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ पॅरलेलोग्राम A, B, C, D are, A चे कोऑर्डिनेट्स असतील 110, B चे कोऑर्डिनेट असतील 14, C चे कोऑर्डिनेट असतील 64 and D चे कोऑर्डिनेट असतील 610. आता हे कसे फाइंड केले, तर बघा इथे जर काय केलं,
x मायनस 1 इज इक्वल टू 0 आहे की नाही, म्हणजे हे आलं x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 10 आणि y इज इक्वल टू 4. मग 1 10 हे झालं a चे कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर 6 10 हे झाले d चे कोऑर्डिनेट. बघा आपण काय करतोय, क्लॉकवाईज फिरतोय. 1 10 a चे कोऑर्डिनेट, 6 10 d चे कोऑर्डिनेट, b चा कोऑर्डिनेट 1 1 4 आणि c चा कोऑर्डिनेट 6 4. याप्रमाणे आपण काय केले, हे सगळे कोऑर्डिनेट्स लिहून घेतले. आता हे सगळे कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर, ह्या सगळ्यांचे कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचंय, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल. समजा ही झाली डायगोनल AC, ठीक आहे, आणि दुसरी डायगोनल सपोज ही आहे तुमची दुसरी डायगोनल BD, ठीक आहे. याचे आपल्याला फाइंड करायचे इक्वेशन्स. मग जर आपल्याला 2 पॉइंट मिळाले आहेत तर 2 पॉइंट फॉर्मचा यूज करू आपण काय करू शकतो, सिम्पली यांचे इक्वेशन फाइंड करू शकतो. देअरफॉर इक्वेशन ऑफ फर्स्ट डायगोनल दॅट इज AC. त्याचं ACचं इक्वेशन म्हणजे A चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा हे, आणि C चे कोऑर्डिनेट हे, बाय 2 पॉइंट फॉर्म. तर 2 पॉइंट फॉर्मचा यूज करून आपण इक्वेशन ऑफ डायगोनल AC फाइंड करू शकतो. तो फॉर्म काय असतो, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज आपण जस्ट इथे पुट करू. y मायनस, आता y1 काय आहे, समजा हे जर घेतलं x1 आणि हा घेतला y1, आणि C ची व्हॅल्यू काय, ही जर घेतली x2 आणि ही घेतली जर y2, तर y मायनस y1 इज 10, 10 अपॉन y2 इज 4, 4 मायनस 10 इज इक्वल टू x मायनस x1 इज 1 and x2 is 6, 6 minus 1. So just simplify this equation, we get y minus 10 upon minus 6 is equal to x minus 1 upon 5. By taking cross multiplication, 5y minus 50 is equal to minus 6x minus minus plus 6. Taking this term to the left hand side, we get 6x plus 5y minus 56 is equal to 0, and this is our first equation. This is our first equation, and similarly we can find the second equation of diagonal BD. Diagonal BD चं इक्वेशन काय असेल मग, therefore equation of diagonal BD is similarly ह्याच वेने y minus y1 upon y2 minus y1 is equal to x minus x1 upon x2 minus x1. आता याच्यासाठी x आणि y चे व्हॅल्यूज चेंज होतील बघा. आता b काय आहे बघा, b चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 and 4, आणि d चे कोऑर्डिनेट काय आहेत तर 6 and 10, 6 and 10. ही झाली x1 y1 ची व्हॅल्यू आणि ही झाली x2 y2 ची व्हॅल्यू. ह्या जर आपण इथे पुट केल्या तर y minus y1, y1 is 4, y2 is 10, 10 minus 4 is equal to x minus x1 is 1, x2 is 6, 6 minus 1. So again y minus 4 upon 6 is equal to x minus 1 upon 5. Just taking a cross multiplication, we get 5y minus 20 is equal to 6x minus 6. Taking this term or this term to the right hand side, we get 6x minus 6 minus 5y plus 20 is equal to 0, and we get 6x minus 5y minus 26 minus 6 plus 20 that is 14 plus 14 is equal to 0. आता हे मिळालं होतं आपल्याला फर्स्ट डायगोनलचं इक्वेशन, याला इक्वेशन 1 म्हणूया, इक्वेशन नंबर 2 म्हणूया, आणि आपल्याला फाइंड करायचंय दी जॉइंट इक्वेशन ऑफ दिस टू डायगोनल. सो जॉइंट इक्वेशन इकडे लिहिते, दी जॉइंट इक्वेशन ऑफ डायगोनल्स. जॉइंट इक्वेशन ऑफ डायगोनल्स काय असेल मग, ह्या दोघांचं जस्ट मल्टिप्लिकेशन. सो 6x plus 5y minus 56 multiply by
6x minus 5y plus 14 is equal to 0 and just multiplying these two terms मी final solution लिहिते 36x square minus 25y square minus 252x plus 350y minus 784 कॅल्क्युलेशन करायला थोडासा वेळ लागेल म्हणून डायरेक्ट सोल्युशन लिहिले यू कॅन सॉल्व सो दिस इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन क्वेश्चन थोडासा लेंदी आहे पण सिंपल आहे फक्त समजण्यावर आहे तुम्हाला की आपल्याला फाइंड करायचं होतं डायगोनलचं जॉईंट इक्वेशन आणि त्यांनी जो क्वेश्चन दिलाय त्याच्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेत आणि ते दोन इक्वेशन कसले इक्वेशन्स आहेत बघा हे जे दोन इक्वेशन दिले होते हे दोन इक्वेशन कसले आहेत ते अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम मग आपण इथे एक पॅरलेलोग्राम कन्सिडर केला ABCD त्याच्या अपोजिट साइडचे इक्वेशन आणि ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट होतात म्हणजे हे कंबाईन इक्वेशन आहे AB आणि DC चं कंबाईन इक्वेशन हे पहिले इक्वेशन आणि AD आणि BC चं हे कंबाईन इक्वेशन हे दुसरं झालं त्याच्यावरून दोन सेपरेट इक्वेशन्स काढले सेपरेट इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला प्रत्येक साइडचं इक्वेशन मिळालं साइडचे इक्वेशन मिळाले म्हणजे प्रत्येक पॉइंटचे आपल्याला काय करता येतील तर कोऑर्डिनेट्स लिहिता येतील सगळ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर आपल्याला डायगोनलचे इक्वेशन काढायचे तर डायगोनलचे इक्वेशन काढायला आपण काय करणार 2 पॉइंट फॉर्मचा यूज करणार आणि त्याप्रमाणे आपण हे दोन्ही इक्वेशन फाइंड केले इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2 and just taking its multiplication we get the required joint equation of parallelogram this is how we can solve the equation number 9 so move toward the question number 10 आणि हा तुमच्या सिलेबस मधून कट केलेला क्वेश्चन नाहीये त्याच्यामुळे हा फक्त पूर्ण या एक्सरसाइज मध्ये फक्त एवढाच एक क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलंय बघा The triangle AOB is formed by the line x square minus 4xy plus y square is equal to 0 and the line 2x plus 3y minus 1 is equal to 0. Find the equation of median of the triangle drawn from the origin. तर मी इथे फिगर ड्रॉ करून ठेवली आहे बघा की ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईनचं हे कंबाईन इक्वेशन आहे हे काय आहे हे कंबाईन इक्वेशन आहे दोन लाईनचं तर समजा OB आणि OA ह्या दोन्ही लाईनचं मिळून कंबाईन इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि दुसरी जी लाईन आहे ती लाईन आहे 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे थोडक्यात हे आहे AB चं इक्वेशन ठीक आहे आणि आपल्याला OD मेडियनचं काय करायचं इक्वेशन फाइंड करायचं मेडियन इथे मेडियन काय आहे OD जर A चे पॉइंट x1 y1 असतील x2 चे पॉइंट x2 y2 असतील तर D हा काय असतो मिड पॉइंट असतो आणि D चे कोऑर्डिनेट्स आपण कसे फाइंड करू शकतो x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 and y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे थोडक्यात आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी फाइंड काय करायचंय तर आपल्याला जस्ट फाइंड करायचंय हे कोऑर्डिनेट दॅट इज कोऑर्डिनेट ऑफ D फाइंड केला की बाय युजिंग 2 पॉइंट फॉर्म म्हणजे ओरिजिनचे कोऑर्डिनेट तर आपल्याला माहिती आहे 0 0 असतात बाय 2 पॉइंट फॉर्म आपण काय करू शकतो OD चं इक्वेशन फाइंड करू शकतो मग फक्त आपला क्वेश्चन काय आहे की आपल्याला फाइंड करायचे कोऑर्डिनेट ऑफ D चे कोऑर्डिनेट्स काय करायचे आपल्याला फाइंड करायचे मग त्याच्यासाठी जे काय करायचं ते सगळं त्याच्यासाठी आता बघा हे जे इक्वेशन दिलंय हे इक्वेशन काय आहे जॉईंट इक्वेशन आहे तर A आणि B पॉइंट हे काय आहेत ह्या AB पॉइंटवर आहेत आणि हे काय करणार आहे ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहेत मग आपण काय करू शकतो जॉईंट इक्वेशन किंवा त्याला आपण कंबाईन इक्वेशन म्हणतो दी जॉईंट इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड दी इक्वेशन ऑफ लाईन अँड equation of line AB the joint equation x square minus 4xy plus y square is equal to 0 is equation of OA and OB OA आणि OB चं हे joint equation आहे 2x plus 3y minus 1 is equal to 0 हे झालं त्याचं इक्वेशन तर आता पॉइंट A आणि B हे काय करतात सायमल्टेनियसली तर the point AB simultaneously satisfies this equation also and this equation also कारण AB हे पॉइंट काय आहे तर ह्या OB आणि OA आणि AB ह्या लाईनवर आहेत म्हणून काय करणार आहेत तर हे AB जो पॉइंट आहे इथे लिहिते बघा the point
the point A and B satisfies x square minus 4xy plus y square is equal to 0 and 2x plus 3y minus 1 is equal to 0 सायमल्टेनियसली. ठीक आहे, तर काय सांगितलं, तर हे ए बी पॉइंट काय करतात, ह्या दोन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करतात. मग याच्यावरून आपण काय करू, आता हे एक्झाम्पल सोडवायला याच्यावरून एक्स किंवा वाय कुठल्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. ती व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची. एक्स किंवा वाय ह्यापैकी कुठल्याही एका व्हेरिएबल मध्ये याला कन्वर्ट करा. ती व्हॅल्यू ह्या एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर याच्यामध्ये पुट करू आणि तिथून काय करू आपण, एक इक्वेशन मिळेल आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये आणि त्याचे दोन रूट फाइंड केले की आपलं काम संपलं. तर बघा, हे जे इक्वेशन दिले 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0, तर याच्यावरून मी काय करते, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करते. तर 2x इज इक्वल टू 1 मायनस 3y, मायनस 1 इकडे गेला प्लस 1, 3y गेला मायनस 3y आणि x ची व्हॅल्यू मिळाली 1 मायनस 3y अपॉन 2. आता ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करू. पुट x इज इक्वल टू 1 मायनस 3y अपॉन 2 in equation x square minus 4xy plus y square is equal to 0. x ची व्हॅल्यू पुट केली 1 minus 3y upon 2 bracket square minus 4 times 1 minus 3y upon 2 into y plus y square is equal to 0. हे सिम्प्लिफाय करूया आपण. सिम्प्लिफाय केलं 1 minus 3y. ठीक आहे, हे सिम्प्लिफाय करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि आता ह्या 4 ने काय करू टाकू, सगळीकडे मल्टिप्लाय करून टाकू. 1 minus 3y स्क्वेअर मायनस 8 1 minus 3y into y plus 4y square is equal to 0. आणि हे सिम्प्लिफाय करून जे इक्वेशन मिळते ते इक्वेशन मी थोडंसं डायरेक्ट लिहिते. तुम्ही इथे हे सॉल्व करून बघू शकता. तर हे झालं आपले, हे इक्वेशन झालं इन द फॉर्म ऑफ y. इन द फॉर्म ऑफ y हे आपण इक्वेशन मिळवलं. आता y चे जर दोन व्हॅल्यू फाइंड केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे, y1 and y2. त्या व्हॅल्यू इथे x मध्ये पुट केल्या तर आपल्याला दोन व्हॅल्यू मिळून जातील. x1 जसं y1 y2 मिळालं तसं x1 x2 मिळून जाईल आणि आपल्याला d चे कोऑर्डिनेट्स मिळून जातील. मग बघा काय करता येईल, ऑफ द रूट्स ऑफ y1 and y2 ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन, इथे आपण जो स्टार ने मेन्शन केलाय, आर y कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट a and b. a and b चे काय आहेत ते, तर y कोऑर्डिनेट्स आहेत. तर बघा, हे y कोऑर्डिनेट कसं फाइंड करायचा, तर y1 प्लस y2 इज इक्वल टू minus b upon a, which is equal to value of b is 14, so minus minus become plus 14 upon 37. ही झाली y1 plus y2 ची व्हॅल्यू. तर d चा हा जो सेकंड कोऑर्डिनेट आहे तो कसा फाइंड करणार, the y coordinate is y1 plus y2 upon 2, which is equal to 14 upon 37 divided by 2. 2 ने जर डिवाइड केलं तर हे झालं 7 upon 37. म्हणजे ही जी व्हॅल्यू होती बघा, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 upon 37 आणि आता आपल्याला फक्त काढायचं x1 plus x2 डिवाइडेड बाय 2. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ती फाइंड करण्यासाठी काय करणार आपण, तर ही जी व्हॅल्यू आली आहे y ची, ही थोडक्यात व्हॅल्यू कसली आहे, y ची. ही व्हॅल्यू कुठे पुट करता येईल आपल्याला, तर ह्याच्यामध्ये बघा, x इज इक्वल टू याच्यामध्ये आपल्याला हे जर पुट केलं y ची व्हॅल्यू तर आपल्याला काय मिळणार आहे, x मिळणार आहे. सो x इज इक्वल टू 1 minus 3 into 7 upon 37 divided by 2, which is equal to 1 minus 21 upon 37 divided by 2. 37 minus 21 upon 37 into 2. So we get 8 upon 37. So we get 8 upon 37. So the coordinate of D are x and y, which is equal to x is 8 by 37 and y is 7 upon 37. So
डी चे कोऑर्डिनेट मिळाले y बाय 2 पॉइंट फॉर्म बाय ही काय आहे तर मेडियन आहे, त्याचं इक्वेशन येईल y मायनस y1 ची व्हॅल्यू 0. तर बघा इक्वेशन ऑफ मेडियन बिकम्स y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे बघा 0, x1 y1 0 0 आणि कोऑर्डिनेट ऑफ d दॅट इज x2 y2 ह्या व्हॅल्यू आहे 8/37 7/37. 2 पॉइंट फॉर्म वापरला y मायनस y1 अपॉन 7/37 minus 0 and similarly we get y upon 7/37 is equal to x upon 8/37. 37 दोन्ही साइडचा कॅन्सल झाला आणि आपल्याला फायनल सोल्युशन मिळालं 7x minus 8y is equal to 0. हा 37 कॅन्सल झाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आणि हे मिळालेलं आपल्याला फायनल सोल्युशन. तर बघा पुन्हा एक्सप्लेन करून सांगते. आपल्याला जे सांगितलं होतं की ट्रायंगल AOB फॉर्म बाय दिस लाईन अँड दिस लाईन फाइंड द इक्वेशन ऑफ मेडियन. तर हे जे आहे ते जॉईंट इक्वेशन आहे, म्हणून ते जॉईंट इक्वेशन कुणाचं असेल तर ते जॉईंट इक्वेशन असेल OA आणि OB चं, आणि AB चं इक्वेशन असेल हे जे सेकंड इक्वेशन दिलं ते AB चं इक्वेशन असेल. आता AB वरचे जे दोन पॉइंट आहेत A आणि B ते काय करणार आहेत, ते हेही इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि हे पण इक्वेशन सॅटिस्फाय करणार. व जर ते दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील तर आपण काय करणार आहे, आपल्याला फाइंड करायचंय कोऑर्डिनेट ऑफ D. तर कोऑर्डिनेट ऑफ D फाइंड करण्यासाठी सिंपली आपण काय करू तर हे जे सेकंड इक्वेशन दिलंय याच्यावरून आपण काय करू, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करू. इथे मी x ची व्हॅल्यू फाइंड केली, ती आपण ह्या सेकंड इक्वेशन मध्ये टाकायचं. त्याच्यावरून आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळेल. त्याचं सोल्युशन म्हणजे त्याचे रूट्स किंवा त्याचे जे सोल्युशन असेल ते असेल y1 आणि y2 च्या व्हॅल्यू. त्याची जर ऍडिशन घेतली आणि त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला d चा y कोऑर्डिनेट मिळतो. काय मिळतो, d चा y कोऑर्डिनेट मिळतो. d चा y कोऑर्डिनेट मिळाला की पुन्हा ती व्हॅल्यू ह्या x च्या याच्यामध्ये पुट केली की आपल्याला x मिळून जाईल. x मिळाला, y मिळाला, म्हणजेच आपल्याला d चे कोऑर्डिनेट मिळाले. आणि एकदा d चे कोऑर्डिनेट मिळाले की बाय 2 पॉइंट फॉर्म आपण काय करणार आहे, 2 पॉइंट फॉर्मचा यूज करून इक्वेशन ऑफ मेडियन काय करू, फाइंड करू. आणि इक्वेशन ऑफ मेडियन आपल्याला मिळालंय बघा 7x minus 8y is equal to 0. ठीक आहे, असा हा झाला क्वेश्चन नंबर 10. आणि तसंच लास्ट क्वेश्चन राहिला आता आपला क्वेश्चन नंबर 11. तर काय आहे क्वेश्चन नंबर 11, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आपल्याला. खूप सोपं आहे हे एक्झाम्पल. x² minus y² minus 2x plus 1 is equal to 0. हे रिराइट करते. x² minus 2x plus 1 minus y² is equal to 0. हा परफेक्ट स्क्वेअर आहे कुणाचा तर x minus 1 स्क्वेअर चा परफेक्ट स्क्वेअर आहे. आणि याच्यावरून आता बघा, याला जर समजा मी a कन्सिडर केला, याला b कन्सिडर केला, a² minus b² चा फॉर्म्युला अप्लाय केला तर x minus 1 minus y and x minus 1 plus y असे दोन इक्वेशन मिळतील. that is x minus 1 minus y is equal to 0 and x minus y plus y is equal to 0 and hence x minus y is equal to 1, x plus y is equal to 1. हे दोन इक्वेशन मिळाले. याला इक्वेशन 1 म्हणते, याला इक्वेशन 2 म्हणते. हे जस्ट दोन इक्वेशन सॉल्व केले की आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. खूप सोपा क्वेश्चन आहे. मग x minus y is equal to 1, x plus y is equal to 1 यांच्या जस्ट ऍड केलं ह्या दोघांना. y get cancel, 2x is equal to 2, value of x is 1, put x is equal to 1 in equation 1 मध्ये पुट केलं तर 1 minus y is equal to 1, value of y is 0. Therefore the coordinate of point of intersection is 1 and 0, and hence the solution. अशा प्रकारे आपण पूर्ण एक्सरसाइज
4.3 कंप्लीट केली आणि हा टॉपिक कंप्लीट केलाय. हा जरी डिलीटेड टॉपिक असला तरी तुमच्या स्टडीसाठी किंवा जेई साठी वगैरे तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय होतो, कंप्लीट होतो. थँक्यू.